आमच्या दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 10वीचं वर्ष, 10वीचा अभ्यास, शाळा, क्लास, सो वर्षाची सुरुवात करून युनिट टेस्ट, टर्मिनल, प्रिलिम सुद्धा झाल्या आणि आता बोर्डाची परीक्षा बघता बघता तुमची अवघ्या 38 दिवसांवरती आलेली आहे. आजचं आमचं या डिसेंबरपासून साधारण 15-20 डिसेंबरपासूनचं हे जवळजवळ 7वं का 8वं सेशन आम्ही घेतोय आणि आज इथे सासवडमध्ये तुमच्याशी संवाद साधायला खूप आनंद होतोय. विशेष करून जगताप सर, काकडे सर किंवा दोन्ही क्लबनी, लायन्सच्या सगळ्या लोकांनी जे काही एफर्ट्स घेतलेत आणि पर्टिक्युलर शिक्षकांनी जे काही एफर्ट्स घेतलेले आहेत त्याला खरोखरच सलाम. म्हणजे आता सरांची ओळख मला विद्यार्थी मॅडमनी करून दिली. पण हे सगळं एवढी लोक, ही सगळी मंडळी तुमच्यासाठी खूप आवर्जून करतायत. पण ना इथे काही धुरंधर बसलेले आहेत, खरंच धुरंधर आहेत. ते धुरंधरांकडे सारखं सरांना लक्ष ठेवायला लागतंय. मग तुम्हाला धुरंधर म्हणायचं का? तर इथल्याच काही धुरंधरांच्या तोंडात आहे ना चिंगम आहे. तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे त्यांनी तो बाहेर टाकून यावा. मनापासून रिक्वेस्ट आहे. मी कोणाला पॉइंट आउट करणार नाही. मी खरं तर फेस रीडर आहे, मी फेस रीडिंग करते. इथे बसल्यानंतर माझं सगळं लक्ष इकडे होतं. पर्टिक्युलर त्या चौकामध्ये की नाही, तिथले धुरंधर जरा जास्तच माहीर आहेत. सो हा जो आपला कार्यक्रम आहे हा अभ्यासाशी रिलेटेड आहे. तुमची परीक्षा अवघ्या 38 दिवसांवरती आलेली आहे आणि लास्ट मिनिट प्रिपरेशन काय आहे ही तुम्हाला याच्यातनं कळणार आहे. तुम्हाला प्रत्येकाला आता असं वाटतंय माझा अभ्यास झालाय नाही झालाय, हे जरी काही असलं, प्रिलिम्स मध्ये मार्क्स मिळाले किती मिळाले तरी सुद्धा तुम्हाला या सेशन मधनं सायन्स मॅथ्सच्या अशा टिप्स मिळणार आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार आहेत. कारण तुम्ही इथे कशासाठी आलेले आहेत, मार्क्स कसे मिळणार आहेत हे ऐकण्यासाठी आलेले आहेत. सो प्लीज याची काळजी घ्या की आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही. सो आपण पहिलं सेशन सुरू करूयात. आजचं पहिल्या सेशनसाठी आज आपल्याकडे आलेल्या आहेत सायन्स विषयासाठी डॉक्टर सुलभा विधाते मॅडम. आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर सुलभा विधाते यांनी एज्युकेशनमधनं PhD केलेली आहे. त्यांना जवळजवळ 35 वर्षांचा सायन्स 1 सायन्स 2 जॉमेट्री शिकवण्याचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. पर्टिक्युलर तुमच्यासारख्या मुलांमध्ये त्या राहिलेल्या, तुमच्यासारख्या मुलांना त्यांनी शिकवलेलं आहे. विमलाबाई गरवारे ही पुण्यातली अतिशय सुप्रसिद्ध अशी शाळा आहे. त्या शाळेमध्ये त्यांनी अध्यापन केलंय. एवढंच नाही तर पुण्यातली मुलींची पहिली सैनिकी स्कूल राणी लक्ष्मीबाईच्या प्रिन्सिपल म्हणून रिटायर झालेले आहेत. एवढंच नाही तर तुम्ही जी पुस्तकं आता सायन्स 1 सायन्स 2 ची बघितलेली आहे, अभ्यासलेली आहे, त्याच्यावरतीच आता तुम्हाला प्रश्नपत्रिका येणार आहे, पेपर सोडवणार आहेत, त्याच्या लेखिका आहेत, सिलेबस मॅडमने तयार केलेल्या आहेत. एवढंच नाही तर CBSE साठी सुद्धा मॅडम इव्हॅल्युएशन कमिटीवरती काम करतायत. आणि सगळ्यात मोठी ओळख त्याची ती म्हणजे जे आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येऊ घातलेलं आहे, ज्याची पुस्तकं आता पाठ्यपुस्तकं या पुढच्या वर्षापासून येणार आहेत, त्या SCERT मध्ये खूप मोठं काम चाललेलं आहे. त्या समितीमध्ये सुद्धा मॅडम कार्यरत आहेत. सो आज तुम्ही खूप नशीबवान आहात. आत्ताच काकडेकरांनी सुद्धा सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की तुम्ही खूप लकी आहात की ज्यांनी पुस्तकं लिहिलेली आहे, टेक्स्टबुक लिहिलेली आहे, ज्यांचं पेपर सेटिंगमध्ये कॉन्ट्रीब्युशन असतं, अशी मंडळी तुम्हाला आज गायडन्स करायला आलेली आहेत. सो लायन्स क्लबनी हे बरोबर ठरलेलं आहे की असंच द्यायचं की जे विद्यार्थ्यांना अतिशय उत्तमातलं उत्तम असेल ते त्यांनी देण्याचा 100% प्रयत्न केला. आता मी किती घ्यायचं हे तुमच्यावरती अवलंबून आहे. सो आपलं पहिल्या सेशनला सुरू करूया. मी विधाते मॅडमला रिक्वेस्ट करते की त्यांनी सायन्स मार्गदर्शन करावं. थँक्यू. धन्यवाद अर्चिता मॅडम. प्रथमतःच मी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करते. या विद्यार्थ्यांना घेऊन येणारे सर्व शिक्षक, विशेषतः आमच्या वाघिरे हायस्कूलचे विनोद पारे सर. सकाळी ज्यावेळी आम्ही आलो त्याच वेळेस जवळजवळ 200 विद्यार्थ्यांना पायी चालत घेऊन सर येत होते. आम्ही छान एन्जॉय केला ह्या मुलांबरोबर. म्हणजे शिक्षणाची अर्ज काय असावी हे यातून कळतं. सर्वच अध्यापक वर्ग, पुरंदर हायस्कूल असेल, सगळे जे शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन आलेले या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करते. आणि विज्ञान विषयाच्या महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. 35 मिनिटामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे ते बघा. फ्रेमवर्क ऑफ सायन्स सिलेबस टू द पॉइंट बोलणार आहे. आजपासून
36 दिवस आहेत. या 36 दिवसांचं नियोजन एक लक्षात आलं, माझ्या मुलीनं वही आणि पेन घेऊन लिहित आहेत आणि मुलं सिनेमागृहातला सिनेमा पाहायला आले. आपली काही फोटोजेनिक मेमरी नाहीये की एकदा ऐकलं की आपण लक्षात ठेवू. त्यामुळे कृपया 2 मुलांमध्ये तरी एकाने नोट्स काढाव्यात. इथे सायन्स 1 मधले 20 ते 22 प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत आणि सायन्स 2 मध्ये 20 ते 22 प्रश्न किंवा इम्पॉर्टंट पॉइंट्स हे तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे नोट डाऊन करायचे. 35 दिवसांचं नियोजन 28 गुणापासून 40 पैकी 40 गुण कसे मिळावेत इथपर्यंतचा प्रवास आपण करणार आहोत. बघा, जे बोलते ते अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. हे सायन्स पेपर 1चं तुमचं मी दोन्ही भाषांमध्ये बोलणार आहे. सायन्स पेपर 1 मध्ये तुम्ही कशावर भर द्यायचा आहे ते बघा. प्रकरण 2, 3 आणि 5 याच्यातल्या कृतींवर भर द्या. यू शुड फोकस ऑन लेसन 2, 3, 5 ऑन ॲक्टिव्हिटीज. कृतींवर भर द्यायचा आहे. सेकंड थिंग, आकृत्या किती आणि कोणत्या धड्यातल्या त्या बघा. लेसन नंबर 4, 4, 6, 7 याच्यात आकृत्यांवर भर द्या. का तर मुलं अनेकदा म्हणतात की मॅडम 154 आकृत्या S1 मध्ये आहेत. अजिबात नाही, फक्त 28 आकृत्या महत्त्वाच्या आहेत. ज्या आकृत्या काढण्यासाठी आहेत, ज्या आकृत्यांवर फोकस करायचा आहे, दीर्घोत्तरी प्रश्न येतात, त्या फक्त आणि फक्त 28 आहेत. आणि सायन्स 2ला 33 आकृत्या आहेत. परफेक्शनने अभ्यास केला तर तुम्हाला उत्तम गुण मिळणार आहेत. आता स्वमत सेल्फ रिस्पॉन्स क्वेश्चन किंवा ओपन एंडेड क्वेश्चन साठी कोणता लेसन महत्त्वाचा आहे तर 10वा धडा. ओपन एंडेड क्वेश्चन म्हणजे मुक्तोत्तरी प्रश्न. मी दोन्ही भाषांमध्ये बोलणार आहे, पण मला माहिती आहे तुम्हाला सेमी आहे, काही इंग्लिश मीडियम आहे, त्यामुळे दोन्ही भाषांमध्ये सांगते. प्रत्येक स्लाइडमध्ये जे बोलते ना ते अत्यंत महत्त्वाचे आहे. बघा, शेवटच्या क्षणी 35 दिवसांमध्ये अभ्यास करावयाचं टेक्निक. धडा वाचा, राईट द पॉइंट्स. बोर्ड जोपर्यंत लेखी परीक्षा घेते तोपर्यंत लेखनाचा सराव अत्यंत महत्त्वाचा. आणि शेवटचा पॉइंट आहे थिंक ओव्हर इट. म्हणजे काय, तर हॉट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4 फ्रॉम सायन्स पेपर 1 आणि 2 हे हॉट क्वेश्चन्स आहेत, त्याच्यावर फोकस करायचे. आता बघा, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काय, टेक्निक सांगणार आहेत. मगाशी सर म्हणाले की तुमचे 10 ते 15 गुण वाढणार आहेत. कसे ते बघा. कन्सेप्ट म्हणजे संकल्पना. प्रत्येक धड्यामध्ये एक महत्त्वाची संकल्पना आहे, तो म्हणजे LA दीर्घोत्तरी प्रश्न, लॉंग आन्सर. जर तुम्ही लॉंग आन्सर केलं तयार तर तुम्ही शॉर्ट आन्सर किंवा ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन्स यांची उत्तरं जरूर लिहू शकाल. त्यामुळे प्रत्येक धड्यातली कन्सेप्ट कोणती आहे, महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे हे मी सांगणार आहे. परफॉर्म द ॲक्टिव्हिटीज आधीच सांगितलं. 2, 3, 5 सायन्स पेपर 1 मधल्या या धड्यातल्या ॲक्टिव्हिटीज करा. सायन्स पेपर 2 साठी 3, 5, 7 सायन्स पेपर 2 लेसन नंबर 3, 5, 7 याच्यातल्या ॲक्टिव्हिटीजवर भर द्या. कारण त्याचंच कन्व्हर्जन हॉट क्वेश्चन मध्ये करतात. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. डायग्राम्स 28 डायग्राम्स 28 फ्रॉम सायन्स पेपर 2 आणि 32 डायग्राम्स फ्रॉम सायन्स पेपर 2. सायन्स पेपर 1 28. ठीक आहे, 28 आणि 32. आता लॉज जे आहे, नियम हे किती आहेत तर 18 नियम आहेत. S1 मध्ये 18 नियम आहेत आणि 26 नियम हे S2 मध्ये आहेत.
जे बोर्डाच्या लेखी परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षा ही परीक्षा काय फक्त 100-200 विद्यार्थी असे नाही. ही परीक्षा 17 ते 18 लाख विद्यार्थ्यांमध्ये आहे. जेव्हा ही स्पर्धा असते एवढ्या मोठ्या संख्येबरोबर असतं, त्यामुळे परफेक्शनने अभ्यास करणं आपल्याला महत्त्वाचं आहे. पुढे बघा, आता प्रत्येक लेसन मध्ये मी तुम्हाला 3-4 महत्त्वाचे पॉइंट्स सांगणार आहे. पहिला लेसन आणि दोन्ही भाषांमध्ये सांगणार आहे, फास्ट जाणार आहे. तुम्ही किती ऐकताय आणि किती पटकन लिहून घेताय ते महत्त्वाचं आहे. लेसन 1, ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षण. सोप्याकडून अवघडाकडे जावं. डेफिनेशन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्व बलाची व्याख्या. हे छोटं आहे, 2 मार्काचा क्वेश्चन आहे. इथपासून जाऊया. लॉज, नियम, केपलरचा नियम आहे, न्यूटनचे 3 नियम आहे. बघा, मी 18 लॉज सांगितलेले. मीच तुम्हाला सांगते कोणत्या धड्यामध्ये कोणकोणते लॉज येते ते बघा. केपलरचा आहे, न्यूटनचे 3 लॉज आहेत. फ्री फॉल, मुक्त पतन, हा हॉट क्वेश्चन आहे. फ्री फॉल म्हणजे मुक्त पतन, याच्यावर भर द्या. आता मुंबईच्या एका सेमिनारमध्ये एका विद्यार्थ्याने इतकं छान विचारलं होतं. दादरच्या शिवाजी स्मारकमध्ये हा 5000 विद्यार्थी होते आणि एका इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्याने विचारलं होतं, मॅम कॅन आय हॅव एनी ऑप्शन फॉर सायन्स पेपर 1? द न्यूमरिकल्स फ्रॉम पेपर 1 इज डिफिकल्ट फॉर मी. गुरुत्वाकर्षणावरची जी गणित आहे ही मला सोडवणं अवघड वाटतंय, तर मला काही ऑप्शन आहे का? तुम्हालाही अवघड वाटते का? याला ऑप्शन डेफिनेट आहे. आम्ही किती मार्काचा पेपर काढतो? 60. तुम्हाला किती मार्काचा सोडवायचा असतो? किती मार्काचा ऑप्शन आहे? मग तुम्हाला ऑप्शन आहे, पण परफेक्शन नाही करायचं. धडा 1 मधली न्यूमरिकल्स नाही आली तर लेसन नंबर 5 उष्णता आहे बघा, हीट, त्याच्यातली करायची किंवा 6व्या लेसन मधलं करायचं. तुम्हाला आता पुढे आपण जसं जसं जाऊ तसं तसं कळेल की या न्यूमरिकलला ऑर काय असतं, आकृत्या असतात. एले म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न असतो. त्यामुळे हे 4 प्रश्न या धड्यातले महत्त्वाचे आहेत. लेसन नंबर 2 मध्ये बघा, एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन, मूलद्रव्य आणि त्यांच्या वर्गीकरणाची गरज. बघा, मी दोन्ही भाषांमध्ये सांगते. स्लाइड्स जरी इंग्लिश मध्ये असेल तरी इम्पॉर्टंट पॉइंट्स मी फोकस करते. एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन, मूलद्रव्य आणि त्यांच्या वर्गीकरणाची गरज. डोबेराइनरची त्रिके, डोबेराइनर स्लाइड्स 3 मार्काचा प्रश्न येतो. तुमच्या टर्मिनलला आला असेल, प्रिलिमला आला असेल किंवा टेस्ट सिरीज. महत्त्वाचे फोकस पॉइंट्स आहेत. थर्ड इम्पॉर्टंट एसे, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स, न्यूलँडच्या अष्टकाचा नियम. कळलं? हे महत्त्वाचे फोकस पॉइंट. हे 3 प्रश्न काय झाले? एसे. एसे म्हणजे मी काय सांगितलं? शॉर्ट आन्सर. आता एका मुलाने विचारलं होतं, मॅम शॉर्ट आन्सर लिहिताना किती एक्सप्लेनेशनची गरज आहे? तर 3 ते 5 ओळीमध्ये तुमचं स्पष्टीकरण हवंय. लॉंग आन्सरला मात्र 6 ते 8. तुम्हाला शंका येणार नाही तिथपर्यंत मी एक्सप्लेनेशन करणार आहे. 6 ते 8 ओळींमध्ये एक्सप्लेनेशन आवश्यक आहे. महत्त्वाचं म्हणजे सायन्स शुड बी परफेक्ट, ॲक्युरेट अँड टू द पॉइंट. परफेक्शन सायन्सला महत्त्वाचं असतं. आणि 2 एले दीर्घोत्तरी प्रश्न या धड्यातले कोणते आहेत? तर फक्त आणि फक्त 2 आहेत. कोणते? तर मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल, मेंडेलिव्हची आवर्त सारणी गुणदोष, आणि दुसरा एमपीटी. एमपीटी म्हणजे मॉडर्न पिरियॉडिक टेबल, मराठीत आधुनिक आवर्त सारणी. कळलं? ह्याच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार. एक दीर्घोत्तरी प्रश्न मुलांना तयार केला तर तुम्ही कोणताही शॉर्ट आन्सर ऑब्जेक्टिव्ह टाइप सोडवू शकता. मी तुम्हाला आधीच सांगितले, मी 20 ते 22 महत्त्वाचे मुद्दे S1 चे वेगळे देणार आहे, S2 चे वेगळे. लेसन 3 अजून आपला S1 चालू आहे सायन्स 1. लेसन 3 वर कशावर फोकस करायचंय बघा? टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. आपल्या संपूर्ण देहाचा सोल, आत्मा महत्त्वाचा आहे. आत्मा जोपर्यंत परफेक्ट आहे तोपर्यंत बॉडी चालते. लेसन 3 चं काय महत्त्वाचं आहे? टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन, अभिक्रियांचे प्रकार, रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. दुसरा डिफरन्स बिटवीन एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिॲक्शन.
उष्मादायी आणि उष्माग्राही अभिक्रिया यातील फरक सांगा. हा महत्वाचा. त्याच्यानंतर बॅलन्स केमिकल इक्वेशन या धड्यातले रासायनिक अभिक्रिया संतुलित समीकरण आवश्यक. लेसन 4 यू शुड फोकस ऑन डायग्राम्स. आकृत्यांवर भर लेसन 4. मगाशीच मी स्लाइड एक दाखवली होती चॅप्टर वाईज मार्क्सची. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की लेसन 4 वर डायग्रामवर भर द्या आणि एलए शॉर्ट मध्ये लिहून घ्या. एलए म्हणजे लॉंग आन्सर्स आणि एसए म्हणजे शॉर्ट आन्सर्स म्हणजे छोटी उत्तरं 2 ते 3 मार्काची. आता ही डायग्राम तुम्हाला माहित आहे का? आहे की नाही? पहिल्या धड्यातली आहे. आता कसे प्रश्न कसे येतात बघा. डायग्राम फ्रॉम अबव फिगर डायरेक्ट लॉ नियम विचारलं नाही. वरील आकृतीचं निरीक्षण करा आणि विच लॉ इज प्रूव्ड. कोणता नियम ह्याच्यावरून सिद्ध होतो? कोणता? लॉ ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षण बलाचा नियम. हा तर पहिल्या धड्याचा मेन आहे. डायरेक्ट क्वेश्चन न विचारता लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इज कन्व्हर्टेड इनटू द डायग्राम अँड हॉट क्वेश्चन 2 मार्काचा हॉट क्वेश्चन असा तयार केला जातो. त्यामुळे कुठे वेगळे नसतात. तुम्हाला ऑलरेडी येत असतं उत्तर, फक्त तुम्ही ते व्यवस्थित पाहून लिहायचं असतं. बघा मगाशी सांगितलं तसं 4 टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स, रासायनिक अभिक्रियांचे 4 प्रकार. हा महत्वाचा प्रश्न आहे. हा तयार केला तर तुम्ही छोटे छोटे डिफरन्स बिटवीन जर आले तर तुम्ही त्याची उत्तरं लिहू शकता. त्यामुळे हा एलए आहे. मोठा प्रश्न आहे. क्वेश्चन डायग्राम साठी सांगितलेले आहे. कृतींवर कसा भर द्या. लेसन नंबर 2, 3, 5 पुन्हा पुन्हा मी सांगते. बघा क्वेश्चन ट्विस्ट कसा केलाय बघा. विच गॅस कम्स आउट. कोणता वायू बाहेर पडतो? कोणता वायू? बरोबर आहे. इथली मुलं उत्तर देत आहेत. कार्बन डायऑक्साइड करेक्ट आन्सर आहे. स्टेट टाइप ऑफ रिएक्शन अभिक्रियेचा प्रकार कोणता आहे? डिकम्पोजिशन आहे. त्यानंतर व्हॉट चेंज इन कलर ऑब्झर्व्ड इन लाईम वॉटर. लाईम वॉटर मध्ये चुन्याच्या निवडीत काय बदल होतो? तर इट टर्न्स मिल्की. एका मुलाने उत्तर बोर्डात काय लिहिलं होतं माहितीये का? इट टर्न्स व्हाईट इन कलर. रॉंग. मी सुरुवातीला सांगितलं सायन्स शुड बी परफेक्ट, ॲक्युरेट अँड टू द पॉइंट. मिल्की दॅट इज द परफेक्ट वर्ड. कळलं? हळूहळू आपण परफेक्शन कडे चाललोय. लास्ट बॅलन्स केमिकल इक्वेशन म्हणजे सेम क्वेश्चन सेम ॲक्टिव्हिटी कृतीचं 2 मार्काच्या प्रश्नामध्ये असं रूपांतर केलं जातं. त्याच्यासाठी कोणते धडे ते पण मी दोन्ही S1 आणि S2 चे सांगितलेले आहेत. हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. आता या डायग्राम्स बघा. 28 डायग्राम्स सांगितल्या पेपर 1 आणि 33 डायग्राम्स म्हणून पेपर 2. हे इलेक्ट्रिक जनरेटर त्याची डायग्राम आहे. स्कीमॅटिक डायग्राम. एलए आहे म्हणजे लॉग आन्सर टाइप ऑफ रिॲक्शन आहे. राईट हँड थंब रूल नियमचे 18 सांगितले. ते राईट हँड थंब रूल म्हणजे उजव्या हाताचा नियम, डाव्या हाताच्या अंगठ्याचा नियम हे अतिशय महत्त्वाचे नियम आहेत. उत्तर देताना हॉट क्वेश्चन्स कसे येतात बघा. दिस डायग्राम इज कनेक्टेड विथ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. विद्युत चुंबकीय लहरी आणि त्यांचे असणारे प्रॉपर्टीज, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स, लक्षणं. 4 लक्षणं पाठ करायचे फक्त लक्षात ठेवायचे. ती 4 लक्षणं आहेत. हा उजव्या हाताचा नियम आहे, डाव्या हाताचा नियम. नियम न विचारता या अंगठा कशाची दिशा दर्शवतो किंवा या इंडेक्स फिंगर मधून कोणता विद्युत प्रवाह वाहतो अशा प्रकारचे 2 ते 3 मार्काचे हॉट क्वेश्चन्स येतात आणि हे अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे नुसती डायग्राम महत्त्वाची नाही. आता हॉट क्वेश्चन रिलेटेड टू 6-7 मानवी डोळा आहे. मानवी डोळ्याची रचना हा 5 मार्काचा प्रश्न तुम्ही करायलाच पाहिजे आणि त्याचं कंपॅरिझन कुणाबरोबर केलं. आता आपण इथे फोटोग्राफर असतात. आता शूटिंग चालू आहे. मोबाईलने आपण फोटोग्राफ्स काढतो. त्याचं कंपॅरिझन कुणाबरोबर केलेलं आहे? कॅमेरा बरोबर केलेलं आहे. आपल्या डोळ्याची रचना करताना काय करायचं? कॉर्निया, लेन्स, रेटिना, स्ट्रक्चर ऑफ ह्युमन आय, मानवी डोळ्याची रचना 5 भाग, त्याच्याविषयी 2 वाक्य, वर्णन आणि त्याचं कार्य.
आता प्रश्न कसे येतात ते बघा. हा प्रश्न 2021 साली मार्च महिन्यात आलेला आहे. आयडेंटिफाय द पार्ट शोन बाय एरो अँड राईट इट फंक्शन. रेटिना हे त्याचं उत्तर आहे. स्क्लेरा, रेटिना आणि त्याचं फंक्शन. लिहिताना किती वेगळ्या पद्धतीने लिहायचंय बघा. 2 मार्काचं सेम 5 मार्काचं पटकन घ्यायचं आणि शांत बसायचं. पुढची मुलं तर आहे, तुम्ही दोघांनी काही घेऊच नका. तुम्ही खूप फोटोजेनिक मेमरी आहे तुमची. तुम्ही मी काय सांगते हे लगेच तुमच्या लॉंग टर्म मेमरी जाऊन बसते. एक तर पाय हलवत बसताय, तोंडामध्ये काहीतरी आहे, सोबत पाय हलवते. त्याच्यामुळे बघा हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. जी मुलं सिन्सिअरली इथे अटेंड करायला आले त्यांनी जरूर ऐका. जेव्हा आपण 18 लाख विद्यार्थ्यांबरोबर बसतो त्यावेळेस पेपर प्रेझेंटेशन पण महत्त्वाचं असतं. लेसन 5 मी तुम्हाला आधीच सांगितलंय. पहिल्या लेसन मधल्या न्यूमरिकल्स ऑर मध्ये टाकलं तर या लेसन मधली गणित करायची. या लेसन मधलं उष्णता या धड्यातलं काय महत्वाचं आहे बघा. लॅटंट हीट म्हणजे विशिष्ट उष्माधारकता, स्पेसिफिक हीट कपॅसिटी. अतिशय महत्वाचा आणि पेपर सेटरचा फेवरेट क्वेश्चन अनॉमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. 5 मार्काचा प्रश्न. पाण्याचं असंगत आचरण. त्यानंतर रिजिलेशन, हिमालयन किंवा पुनर्भट्टन शॉर्ट नोट आहे. आणि अतिशय महत्वाची डायग्राम, मुद्दाम इथं नाव लिहिलेलं नाहीये डायग्रामचं. या धड्यातली कोणती डायग्राम महत्वाची आहे? होप्सचं उपकरण, होप्स ॲपॅरेटस. आता एका विद्यार्थ्याने विचारलं होतं, मॅडम मला ना खेळात पुढे करिअर करायचे, मला अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही टेक्निक सांगा. तर 10 धडे, 10 धड्यांचे 10 कन्सेप्ट मॅप तयार करायचे. आता हा कन्सेप्ट मॅप कसा तयार करायचा त्याचं सांगते की हाऊ टू प्रिपेअर कन्सेप्ट मॅप. बघा सेम पॉइंट्स दिलेले, धड्याचं नाव इथं दिलेले, उष्णता. डेफिनेशन लॅटंट हीट ऑफ, स्पेसिफिक हीट कपॅसिटी, अनॉमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर, पाण्याचं असंगत आचरण, डायग्राम, रिझन्स, न्यूमरिकल. धडा संपला. महत्वाचे प्रश्न एका संकल्पना चित्रणाने शिकणे ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कन्सेप्ट मॅप. इथून पुढे जर तुमच्यापैकी काही मुलं हुशार आहेत, ही मुलं उत्तरं देत आहेत, ही मुलं पुढे सायन्स साईडला गेली, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मधून IIT, IIM किंवा खूप मोठ्या पोस्टवर, म्हणजे मी ज्या शाळेची प्रिन्सिपल होती त्या शाळेतल्या मुली या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स मध्ये जायच्या आणि त्यांना NDA एंट्रन्स एक्झाम क्रॅक करणं इट इज क्वाईट डिफिकल्ट. कारण त्याचा जो इंटरव्ह्यू असतो ना मुलांनो, हा इंटरव्ह्यू 1 आठवडा चालतो. आणि त्यासाठी काय आवश्यक असतं तर नुसतंच ब्रेन नाही महत्वाचा, हुशारी नाही महत्वाची, तर ब्रेन अँड युअर माइंडसेट, जबरदस्त कोऑर्डिनेशन लागतं त्याला. त्यामुळे युद्धावर जाताना आपण जिंकू किंवा मरू याची तयारी असणं हे पण महत्वाचं असतं. त्यामुळे त्या इंटरव्ह्यू मध्ये, ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी तर्फे घेतल्या जाणाऱ्या या एक्झाम्स ऑल इंडिया लेवलवर असतात आणि त्या क्रॅक करणं, SSB क्रॅक करणं, स्टाफ सिलेक्शन बोर्ड असं त्या एक्झामचं नाव आहे. त्यामुळे तिथे एक्झाम मध्ये पास होणं मोस्ट डिफिकल्ट टास्क. म्हणून त्या पद्धतींच्या कोणत्या पद्धती वापरायच्या तर दिस वन इज द वन ऑफ द बेस्ट मेथड की कन्सेप्ट मॅपने अभ्यास करणं. आता इथल्या मुलांनी सांगितलं होतं की होप्स ॲपॅरेटस, याच्यावरही आत्तापर्यंत बोर्डात 3 वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. अशा प्रश्नांची तयारी करा. काय आहे हे? मिराज फॉर्मेशन. हॉट क्वेश्चन आहे, 5 मार्काला. हा बोर्डाच्या परीक्षेत ट्विस्ट करून वेगवेगळ्या पद्धतीने 4 वेळा आलेला आहे. कधी 2 मार्काला आलेला आहे, कधी 5 मार्काला आलेला आहे. म्हणजे सेम क्वेश्चन, पण तुम्ही तयारी करताना 5 मार्काच्या प्रश्नाची करायची
आणि मग तुम्हाला 2 मार्काचं पण प्रश्न उत्तर लिहू शकता. आता एका विद्यार्थ्याने विचारलं होतं, मॅडम पुण्या मुंबईतली मुलं ना अर्ध्या मार्कासाठी सुद्धा फार टफ फाईट देतात. म्हणजे प्रिलिम मध्ये जर त्यांना 40 पैकी 38 मिळाले, 39.5 मिळाले, तर अर्धा मार्क माझा कुठे गेला. तर बघा 5 मार्कासाठी विच इम्पॉर्टंट पॉइंट्स आर रिक्वायर्ड बाय द बोर्ड. बोर्डाची अपेक्षा काय असते, म्हणजे आपण ज्यावेळी पेपर काढतो त्यावेळी आम्हाला मेरिट लिस्ट आम्ही जरी पब्लिश केली नाही तरी आउट ऑफ मार्क्स कुणाला मिळाले हे मात्र बोर्डाकडे असते. आणि त्यासाठी कोणत्याही कॉर्पोरेशन द्वारे 20,000 बोर्डाकडूनही 20,000चं पारितोषिक तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. पण आपल्याला या गोष्टी माहीतच नसतात. फॉर गेटिंग 5 आउट ऑफ 5 विच आर रिक्वायर्ड पॉइंट्स बघा. 5 मार्क मिळवण्यासाठी प्रिन्सिपल किंवा डेफिनेशन, तत्व किंवा व्याख्या, कन्स्ट्रक्शन रचना, तिसरं वर्किंग किंवा प्रोसेस कार्य रचना किंवा त्याची प्रक्रिया. दोन्ही भाषांमध्ये मी महत्त्वाचे पॉइंट्स क्लिअर करते. डायग्राम इज मॅन्डेटरी. सायन्स म्हटलं म्हणजे डायग्राम आवश्यक आहे. आणि लास्ट त्याचा यूज. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इलेक्ट्रिक जनित्र आहे, इलेक्ट्रिक मोटर, या प्रश्नांच्या तयारी करून ठेवा. ते 5 मार्काचे. आता पेपर प्रेझेंटेशन बघा. AC जनरेटर, DC जनरेटर, गिव्ह डिफरन्स. त्याच्यासाठी 3 कॉलम करायचे. फर्स्ट कॉलम पॉइंट्स, व्याख्या, सूत्र, एक्झाम्पल. दुसरं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे संपृक्त कार्बनी संयुगे, असंपृक्त कार्बनी संयुगे. तिसरा महत्त्वाचा प्रश्न S ब्लॉक इलेमेंट, P ब्लॉक इलेमेंट. 4 ब्लॉक इलेमेंट आहेत, 4 खंड आहेत बघा. ते 4 खंड व्यवस्थित केले तर तुम्ही त्याच्यातला कोणताही प्रश्न येऊ दे तुम्हाला डेफिनेट सगळा येणार आहे. मी जवळजवळ 22 प्रश्न सांगितले बघा तुम्हाला. सायन्स 2 कडे आता जाऊया. सेम पॉइंट्स पेपर प्रेझेंटेशनचे मी पेपर 2 साठी कव्हर करणार नाही. आपला वेळ कमी आहे. 10 मिनिटात मला सायन्स 2 संपवायचे. आता प्रत्येक ठिकाणी बघा सायन्स 2 साठी मुलं विचारतात, मॅडम कसा अभ्यास करायचा. तर सायन्स 2 चा अभ्यास 3D, कॅपिटल D. फर्स्ट D फॉर डायग्राम्स. हाऊ मेनी डायग्राम्स आय टोल्ड यू? 33 फॉर सायन्स पेपर 2. सेकंड D फॉर डिस्क्रिप्शन, वर्णन लिहायला शिका. आणि थर्ड D फॉर डिटेल स्टडी. आता हा कशाचा करायचा आहे डिटेल स्टडी? बघा महाराष्ट्रात 2000 ठिकाणी व्याख्यानं देताना अनेक ठिकाणी मुलं वेगवेगळ्या शंका विचारतात आणि त्यामुळे औरंगाबाद सेशनला जसं जसं ग्रामीण भागात जावं ना मुलांना तसं तसं मुलं इतक्या त्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामला बसायचं. विशेषतः कोकण विभागामध्ये जी मुलं आहेत ना ॲडव्हान्स कंडिशन आहे त्यांच्याकडे. तुम्ही इतके लकी आहेत की ते सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. तुम्हाला कमी वेळात अनेक प्रश्न ह्या LCDच्या माध्यमातून मिळतात. पण कोकण विभागामध्ये स्ट्रगल लाईफ जास्त आहे आणि त्या मुलांकडे फक्त आणि फक्त टेक्स्टबुक अवेलेबल आहे. ती मुलं भरपूर अभ्यास करतात आणि आजपर्यंत महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात 9 विभागीय मंडळापैकी कोकण विभागाचा रिझल्ट हा सर्वात हायेस्ट असतो. मुलांनो जेवढी स्ट्रगल लाईफ असेल ना तेवढे यश जास्त असतं. म्हणून मी व्याख्यानात माझ्या नेहमी म्हणते की जे उन्हात वाढतात ते वटवृक्ष होतात आणि जे सावलीत वाढतात ते छोटे छोटे असे बोनसाय होतात. अतिसुबत्ता उपयोगाची नाही. जेव्हा आपल्याला स्ट्रगल करावं लागतं तेव्हाच तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होते. पहिल्या धड्यामध्ये बघा काय महत्त्वाचं आहे तर फॉर्म्युला हेरिडिटी अँड इव्होल्युशन, उत्क्रांतीवाद आणि आनुवंशिकता याच्यातील फरक, डेफिनेशन ऑफ इव्होल्युशन, उत्क्रांतीवादाची व्याख्या आणि अतिशय महत्त्वाचा लॉंग आन्सर दीर्घोत्तरी प्रश्न म्हणजे डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, डार्विनचा नैसर्गिक वादाचा सिद्धांत आणि लास्ट लॅमार्कवाद किंवा लॅमार्किझम. हा 5 पॉइंट्स क्लिअर केले, धडा सगळा पूर्ण झाला. आता S2 चं बघा.
60 मार्काचं वेटेज दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आकृत्यांचं कशाचं कोणत्या लेसन मधल्या करायच्या 2, 3, 6 या लेसन मधल्या आकृत्या करा. नंतर 5, 9, 10 या लेसन मधले काय करा ओपन एंडेड क्वेश्चन करा. मुक्तोत्तरी प्रश्न किंवा ज्याला सेल्फ रिस्पॉन्स क्वेश्चन स्वमत जिथे द्यायचंय त्याच्यासाठी लेसन आहेत 5, 9, 10 आणि बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यातले फक्त धड्याखालचा स्वाध्याय करा. म्हणजे S2 चा पूर्ण तुमचा अभ्यास होईल. आता बघा ह्याच्यामध्ये किती छान दिलेलं आहे बघा. प्रतिलेखन, ट्रान्सक्रिप्शन, सेम डायग्राम आहे. 3 मार्काचा हॉट क्वेश्चन विचारलेला आहे. राईट द नेम ऑफ द प्रोसेस. मी उत्तरं दिलेलीच आहेत म्हणून तुमच्याकडून काढून घेत नाही. राईट द नेम ऑफ एन्झाइम. कोणती विकरं याच्या असतात याच्यामध्ये आहेत. राईट सिक्वेन्स ऑफ mRNA. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फ्रॉम दिस लेसन आणि डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे. पुढे बघा मुखांगे, मुख अवशेषांगे असे याला मराठीत म्हणतात. आयडेंटिफाय द वेस्टिजियल ऑर्गन्स अँड देअर फंक्शन. त्याचं कार्य स्पष्ट करा. 33 आकृत्यांपैकी या महत्त्वाच्या आकृत्या आहेत. आता पुढचं लेसन 2 ग्लायकोलिसिस. याच्यामध्ये ETC रिॲक्शन, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन, इलेक्ट्रॉन संक्रमण होणारी रचना. 3 मार्काचा क्वेश्चन. मायटोसिस मियोसिस डिफरन्स. सूत्री आणि अर्धसूत्री विभाजन यामधला फरक सांगा. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे ऑक्सिश्वसन. त्यामुळे धड्याखालच्या प्रश्नांच्या व्यतिरिक्त या प्रश्नांची तयारी या फेब्रुवारी 26 च्या परीक्षेसाठी करा. हा पेपर सेटरचा फेवरेट क्वेश्चन आहे. LS ऑफ फ्लॉवर. फुलाचा उभा छेद 5 मार्काचा क्वेश्चन येतो. किंवा कोणताही पाठ दिला जाईल आणि त्याचं फंक्शन तुम्हाला कार्य विचारलं जाईल. तुम्हाला हा सहामाहीत आला असेल, प्रिलिमला आला असेल, पण तो जरूर करा. वारंवार वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये येतो. कधी आकृती विचारली जाते, कधी कार्य विचारलं जातं, कधी रचना विचारली जाते, कधी मिसिंग पार्ट वगळलेला भाग विचारला जातो. उत्तरं एकच असतात. बघा फ्रॅगमेंटेशन, खंडीभवन कशात होतं? स्पायरोगॅयरामध्ये होतं. रिजनरेशन, पुनर्निर्मिती कशामध्ये होते? तर त्याच्या प्लॅनेरियामध्ये होते. म्हणजे 2-2 मार्काचे फरक आहेत. ज्या 33 आकृत्या मी S2 मध्ये सांगितल्या त्या डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स असे येतात. त्यानंतर बघा लेसन 6 ॲनिमल क्लासिफिकेशन, प्राण्यांचं वर्गीकरण. याच्यासाठी 10 फायलम आहे. एका विद्यार्थ्याने मला विचारलं होतं मॅडम इट्स क्वाईट डिफिकल्ट, आम्हाला फार अवघड जातं. तर त्याच्यासाठीचे सोप्या सोप्या टेक्निक्स मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये दाखवणार आहे. 10 खंड जरी असतील, 10 फायलम, तरी ह्याचे काही सगळे 10च्या 10 कॅरेक्टरिस्टिक्स नाही करायचे. फक्त 4 लक्षणं करायची. 10 कॅरेक्टरिस्टिक्स, त्याची 4 लक्षणं आणि 1 उदाहरण. बास, संपला धडा. आणि त्याच्यासाठी काय वापरायचे बघा. यूज फ्लोचार्ट, ओघ तक्त्याचा वापर करा. सोप्या सोप्या टिप्स सांगते ज्या तुम्हाला या लास्ट मिनिट प्रिपरेशनला उपयुक्त ठरतील. आता हे कसं करायचं आहे ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. कन्सेप्ट मॅपने अभ्यास करणे. खरं सांगू का मुलांना, UPSC आणि MPSCच्या एक्झामला बसणारे तमाम लाखो विद्यार्थी असतात आणि पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही शेकड्यात असते किंवा हजारात असते. कितीतरी अटेम्प्ट देतात. ह्याच मागच्या रविवारी झालेली परीक्षा 10 तारखेला 11 तारखेला. विचार करा या परीक्षेचा अभ्यास कसा करायचा आहे. तर कन्सेप्ट मॅप. इथं मी गुरुत्वाकर्षण पहिल्या धड्याचं नाव दिलं. डेफिनेशन, नियम आणि एसे, शॉर्ट आन्सर आणि LA. धडा संपला. 10 प्रकरणांचे 10 कन्सेप्ट मॅप. प्रत्येक मूल महत्वाचं असतं. त्या प्रत्येक मुलाची म्हणजे शिक्षण क्षेत्रात ढ हा शब्दच नाही. एव्हरी चाइल्ड इज युनिक फॉर अस अँड दॅट चाइल्ड हॅज ॲबिलिटी, बट दॅट ॲबिलिटी शुड बी डेव्हलप. काय तुम्हाला येतं आणि तो कसा अभ्यास करायचा, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. कन्सेप्ट मॅपने मुलांना अभ्यास करणं म्हणजे मला समजलं नाही, माझ्या लक्षात राहिलं नाही असे तुमच्याकडून काहीही उत्तरं येणार नाहीत.
पॉईंटने लिहा. आता खंड सांगितलं ना मी, फायलम 10 फायलम आहे. इथे मी 10 कॉलम करेन. 1 2 3. मी विमलाबाई गरवारे होते 95 ला. या विमलाबाई गरवारे शाळेमधून एकाच वर्गातून 10 ब च्या विद्यार्थ्यातून 15 मुलं महाराष्ट्र राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये आले. आणि त्यावेळी शाळेला लाइटिंग पण केलेलं होतं आणि शाळेमध्ये राज्यपाल आले होते की एकाच वर्गातले महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या या एका शाळेतले विद्यार्थी राज्यामध्ये 15 विद्यार्थी मेरिट लिस्ट मध्ये येतात. हा ऐतिहासिक क्षण आहे. आणि मेरिट लिस्ट म्हणजे किती, तर अर्ध्या मार्काने 0.1 0.1 0.1 अशा मार्काने, म्हणजे 650 पैकी 637 ला 645 ला यादी संपलेलीच होती. म्हणजे तुम्ही विचार करा, अर्ध्या मार्कासाठी ज्यावेळी फाईट बॅक होते ना, यालाच म्हणतात स्पर्धा परीक्षा. आणि यासाठी अभ्यास करायचा असतो. म्हणजे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या या शाळेचा त्यावेळी महाराष्ट्रात झालेला गौरव हा मी कधीही विसरणार नाही. कारण हे सोनेरी, म्हणजे शाळेच्या इतिहासातले हे सोनेरी क्षण असतात मुलांना. आणि हे क्षण हे तुम्ही करायचे असतात. तुमच्यात ही आत्मीयता असली पाहिजे. या हॉलच्या बाहेर जाताना मी 60% मिळवणार, 70% मिळवणार की आउटस्टँडिंग परफॉर्मन्स घेणार, 90% जाणार. कारण शेवटी बोर्डाच्या तुम्ही वाचत असाल 211 मुलांना 104%, 100% हे कुठून मार्क येतात? परफेक्शन ऑफ द आन्सर आणि उत्तर अभ्यास करण्याच्या विलक्षण वेगळ्या पद्धती यांनी तुम्ही पुढे जायचंय. आता बघा की थरो स्टडी ऑफ द लेसन, प्रत्येक लेसनचा अभ्यास करा. इफ यू फोकस ऑन द एक्सरसाइज बिहाइंड द लेसन, फक्त धड्याखालच्या स्वाध्यायाचा अभ्यास केला, यू विल गेट डेफिनेटली 28 मार्क्स. धड्याखालच्या स्वाध्यायातून आम्ही पहिल्यांदा पेपर काढतो, त्यावेळी फोकस ऑन द एक्सरसाइज, प्रॅक्टिस ऑफ न्यूमरिकल्स, कशातली न्यूमरिकल्स करा हे पण सांगितलंय, डायग्राम्स किती आहे हे पण सांगितलेलं आहे. आणि लास्ट, आता आपल्याकडे एवढा वेळ नाहीये, पेपर प्रेझेंटेशन बघा. बारकोड स्टिकर नीट लावा, होलोग्राफ नीट लावा. इथे येणारे शिक्षक, शाळा टू हॉल आत्ता तुमचे मार्गदर्शक आहेत. 11वी 12वीला कोणी मार्गदर्शक नसतं. कोणताही प्राध्यापक या शिक्षकाने एवढं काम करणार नाही. कारण मी स्वतः 35 वर्ष शिक्षिका आणि आजही मी शिक्षिकाच आहे. तुम्हाला मी यासमोर का सांगते, कारण माझं ते पॅशन आहे. महाराष्ट्रात आज रिटायर्ड होऊनही मी का जाते, कारण मला विद्यार्थी मला शिकवायला घडवायला आवडतात म्हणून जातात. वाईट विद्यार्थी असले तरी सुद्धा मी त्यांना सरळ मार्गावर आणते, कारण त्यांचं भवितव्याची दिशा दाखवणं हे शिक्षकाचं काम असतं. आता हे शिक्षक दुर्मिळ होत चालले. हे तुम्हाला घेऊन येणाऱ्या शिक्षकांना मी आधी विनम्र अभिवादन का केलं, पण ते तुमच्या मार्कांची वाढ होणं हे त्यांचं काम आहे. यासाठी ते आले. या मॅडम तर सगळं लिहून घेत आहेत. ही मुलं शांत बसलेत पण मॅडम लिहून घेतात. मॅडमसाठी सॅल्यूट करायला पाहिजे. कारण त्यांना जाऊन ते शिकवायचंय. माझ्या वर्गातली मुलं पास व्हायला पाहिजे. ही अर्ज, ही तळमळ, याला म्हणतात ये हृदयीचे ते हृदयी. आणि हे गुरु शिष्याचं असलेलं विलक्षण वेगळं नातं असतं मुलांनो. बघा, मार्जिन अँड लेआउट 1 सेंटीमीटर ॲट बोथ द साइड्स. कलर ऑफ द इंक ब्लॅक और ब्ल्यू, काळ्या किंवा निळा बॉल पेन. अंडरलाइनिंग इम्पॉर्टंट पॉइंट्स विथ अ पेन्सिल. आपल्याला कुठेही पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत हायलाइटर किंवा हे स्केच पेन वापरत नाही, पेन्सिलनेच लिहायचं. त्यानंतर न्यू क्वेश्चन, नवीन प्रश्नाची सुरुवात नवीन पेज पासून करा. मी कुठेही उपप्रश्न सांगितलेला नाही. एका मुलाने विचारलं, मॅडम मी एवढंसं 4 पानं या पेजवर 4 पानं नाही. नवीन मेन प्रश्न, उपप्रश्न नाही. डू नॉट चेंज द ऑर्डर ऑफ क्वेश्चन. शक्यतो प्रश्नांची सिक्वेन्स जो आहे ना हा बदलू नका, कारण त्यामुळे आपल्याकडे पद्धत अशी आहे 18 लाख विद्यार्थी बसले पण 3.5 लाख शिक्षक फक्त तपासतायत. 35 ते 50 पेपर पर दिवशी चेक करायला लागतात. तुम्ही जेवढा तुमचा सिक्वेन्स बदला, इट अफेक्ट्स डेफिनेटली ऑन युअर मार्क्स. तुमचे मार्क तेवढे कमी होत जातील. शिक्षकांना त्रास द्यायचा नाही. ऑप्शनल क्वेश्चन 2 आणि 3 मध्ये एक एक्स्ट्रा क्वेश्चन सोडवा. दॅट विल बी बेनिफिशियल फॉर गेटिंग हायेस्ट मार्क.
आणि स्पेस मॅथमॅटिक्ससाठी असते, आपल्याला लागू नाही. 2500 विद्यार्थ्यांवर मी स्वतः प्रयोग करून हे टाइम टेबल केलंय, कारण कोणताही विद्यार्थी हॉलच्या बाहेर, परीक्षा हॉलच्या बाहेर आल्यावर मला वेळ पुरला नाही हे सांगता कामा नये. रिझन्स कॅनॉट चेंज द रिझल्ट. कोणत्याही सबबी सांगून तुमचा रिझल्ट बदलणार नाही. आणि त्यामुळे या वाक्यावर आयुष्यभर लक्षात ठेवा, कोणत्याही सबबी किंवा रिझन्स सांगू नका. Question 1 should be solved in 20 minutes. Question 2 20 minutes. Question 3 30 minutes. इथे तुम्हाला ड्रॉ द डायग्राम आहे, विचार करायचा आहे. परफेक्शनने अभ्यास करून कोणता प्रश्न मी उत्तम लिहीन हे ठरवायचं आहे. आणि क्वेश्चन 4 डबल सोडवत बसू नका. चॉईस करा की कोणत्या प्रश्नाचं उत्तर मी बेस्ट लिहू शकतो. व्हॉट इज माय बेस्ट परफॉर्मन्स हे ठरवा आणि क्वेश्चन 4 स्टार्ट करा. 100 मिनिट्स, मी कुठेही तास हा शब्द वापरला नाही. जो विद्यार्थी मिनिटाचा अभ्यास करतो तोच विद्यार्थी आयुष्यात ब्राईट फ्युचर घेऊन जगतो. त्याची पर्सनॅलिटी ही डेव्हलप होत जाते. त्यामुळे 100 मिनिट्स, 20 मिनिट्स फॉर टाइम युअर सप्लिमेंट. तुम्हाला सप्लिमेंट बांधायचे असतात. तुम्हाला तुमचा नंबर इंग्लिशमध्ये अंकी लिहायचा असतो, वर्डमध्ये शब्दात लिहायचा असतो, त्यामुळे तो मोठा असतो. त्यासाठी हा वेळ 120 मिनिट्स फॉर पेपर 1, सेम शुड बी फॉर पेपर 2. त्यानंतर लास्ट, सक्सेस म्हणजे काय. या बँक्वेट हॉलमधून बाहेर पडताना व्हॉट इज माय डेस्टिनेशन. हॅव्हिंग अ गुड विजन इज नॉट इनफ. यू नीड अ कॉन्क्रीट ऑब्जेक्टिव्ह and you need to know how you are going to get there. Don't confuse goals with dreams and desire. दिवा स्वप्न पाहू नका. गोल म्हणजे काय, डेडलाईन, ॲक्शन प्लॅन and it should be must म्हणजे मेजरेबल आहे, अनक्लटर्ड आहे. बोर्डाने कधीच तुम्हाला ब्ल्यूप्रिंट दिलेले, चॅप्टर वाईज मार्क्स दिलेले, याच्यात कोणीही बदल करू शकत नाही. कारण महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात गेल्या 62 वर्षात शहरी विभागापासून रुरल पर्यंत, गावापर्यंत एकच प्रश्नपत्रिका 18 लाख विद्यार्थी सोडवत आहेत. नो कन्फ्युजन अबाउट इट. अँड ऑब्वियसली इट इज अ टाइम बाउंड. 35 days are remaining. So you should follow all this and wish you all the best, my children, for your grand success. Thank you very much. Thank you very much.